ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत. लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली. लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विस्तर माहिती दिलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेतून कोणत्या 5 लाख महिला अपात्र होणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. पहा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही तर तुम्ही नंतर मला कमेंटमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारत आहात. तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणताही प्रश्न तुमच्या मनात उद्भवणार नाही, तुम्हाला कोणत्याही शंका तुम्हाला लागणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण आता त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर लाडकी बहीण योजना, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची स्क्रुटनी महिला व बालविकास विभागाकडून केली जात आहे. तर पहा, महिला व बालविकास विभागाकडे या लाभार्थ्यांची स्क्रुटनी करण्याचं काम दिलेलं आहे. तर डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या 5 लाखांनी घटलेली आहे. पहा, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांनी लाभ घेतला होता, जितक्या संख्येने लाभ घेतला होता त्या संख्येतून 5 लाख महिला ह्या जानेवारी महिन्यामध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. तर लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या 5 लाख लाडक्या बहिणींचं नाव या योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे. त्या या योजनेतून कमी झालेल्या आहेत. तर पहा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महिला सन्मान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून किती रक्कम मिळेल, तर या संदर्भात योजनेच्या शासन निर्णयात स्पष्टपणे भाष्य केलेलं आहे. तर पहा, या ज्या दुसऱ्या देखील योजना आहेत, जे की किसान सन्मान निधी योजना, दुसरी नमो शेतकरी महिला सन्मान योजना, तर ह्या ज्या योजना आहेत, तर या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून किती रक्कम मिळेल. तर पहा, आपल्याला आपल्या सरकारचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्या, कारण सर्वांना आता सगळ्या योजनेचा लाभ इथं मिळणं अशक्य झालेलं आहे. तर प्रत्येक महिलेला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ इथं मिळणार आहे, असं आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं सुद्धा आहे. तुम्ही सध्या या क्लिपमध्ये पाहिलेलं आहे. तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर पहा, PM किसान नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना किती पैसे मिळणार. तर पहा, 28 जून 2024च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे एका महिन्यात 1,500 रुपये दिले जातात. तर सर्वांना माहीत असेलच, आपल्या लाडक्या बहिणींना एकूण 1,500 रुपये मासिक हे दिले जातात. असे एका वर्षात 18,000 रुपये त्यांना पाठविण्यात येणार आहेत. म्हणजेच 1,500 गुणिले 12, तर एकूण 18,000 रुपये त्यांना इथं वर्षाला मिळणार आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. तर पहा, त्यापैकी 7 हप्ते म्हणजेच 10,500 रुपये एकूण आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत. तर सर्वांना माहीत असेलच, आत्तापर्यंत आपल्या पात्र लाडक्या बहिणींना एकूण 7 हप्ते देण्यात आलेले आहेत. तर 1,500 रुपयाप्रमाणे 7 हप्त्याचे एकूण 10,500 रुपये आपल्या पात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळालेले आहेत. तर योजनेतील नियमाप्रमाणे PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 6,000 रुपयांप्रमाणे पात्र शेतकरी महिलांना 12,000 रुपयांची रक्कम इथं मिळते. पहा, या जी योजना आहेत, PM किसान नमो शेतकरी, तर या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकरी महिलांना महिन्याला 1,000 रुपये इतकी रक्कम त्यांना मिळत असते. तर पहा, या योजनेतून त्यांना जी 1,000 रुपये रक्कम मिळते, तर ती त्यांना रक्कम मिळणार का, तर कोणत्या कोणत्या महिलांना ही योजनेत ही रक्कम मिळणार नाही, ते आपण इथं सविस्तर पाहणार आहोत. तर पहा, शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाईल. म्हणजेच एक पहा, इथं सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे की एखादी महिला शेतकरी आहे, तिला PM किसान सन्मान योजनेतून 6,000 रुपये मिळतात, नमो शेतकरी महासन्मानमधून 6,000 मिळतात. अशा वेळी संबंधित महिलांना
दरमहा 1500 रुपयाऐवजी 500 रुपये मिळले जातील. म्हणजेच पहा, आता ह्या जी योजना आहेत, कोणती योजना आहे? समजा आता ही PM किसान सन्मान योजना आहे. शेतकरी पुन्हा नमो शेतकरी महासन्मान योजना आहे. तर या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकरी महिलांना किती रुपये मिळतात? तर 1000 रुपये त्यांना महिन्याला मिळतात. आणि आपल्या लाडकी बहीण या योजनेतून आपल्या महिलांना 1500 रुपये हे महिन्याला मिळतात. तर समजा जर योजनेतून आपल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळत असेल की PM किसान योजनेमधून त्यांना जर 1000 रुपये मिळत असतील, तर त्यांना लाडक्या बहीण ह्या योजनेतून फक्त 500 रुपये दिले जातील. असे त्यांना एकूण 1500 रुपये त्यांना देखील इथं मिळणार आहेत. पहा, समजलं का तुम्हाला? की समजा एका महिलेला 1000 रुपये हे नमो शेतकरी महासन्मान निधीमधून किंवा PM किसान या सन्मान योजनेतून त्यांना 1000 रुपये मिळले जातील. परंतु लाडकी बहीण या योजनेतून फक्त त्यांना 500 रुपये दिले जातील. म्हणजे त्यांना इथं पण एकूण 1500 रुपये महिन्याला इतकी रक्कम त्यांना दिली जाणार आहे. अशी यांनी सविस्तर माहिती इथं आपल्याला दिलेली आहे. कधी मिळणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता? तर प्रत्येक आपल्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबद्दल शंका निर्माण झालेली आहे. तर त्याबद्दल आपण इथे जी अपडेट समोर आलेली आहे ती इथं पाहणार आहोत. तर आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच हा फेब्रुवारीचा महिना मिळणार आहे. तर त्याची तारीख देखील इथं समोर आलेली आहे, ती आपण इथं पाहणार आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झालेली आहे. तर आतापर्यंत 7 हप्त्याचे एकूण 10,500 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना मिळालेले देखील आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशी एकूण 7 हप्त्याची रक्कम किती? 10,500 रुपये आपल्या पात्र लाडक्या बहिणींना मिळालेले आहे. तर आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि तो कधी जमा होणार आहे याची तारीख देखील इथं आपल्याला समोर दिलेली आहे, ते आपण इथं लगेच पाहणार आहोत. तर पहा, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर आपल्या लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे, जो लाभ आहे, तो वितरण व्हायला सुरू होते. म्हणजेच आपल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा 15 तारखेनंतर मिळण्याची इथं दाट शक्यता वर्तवली जात आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो येत्या 20 तारखेपर्यंत आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. अशी देखील यांनी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. तसेच सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की 2100 रुपये जो महिना आहे तो आपल्या पात्र लाडक्या बहिणींना कधीपासून सुरू होणार आहे? तर पहा, त्याबद्दल देखील एक समोर गुड न्यूज आलेली आहे. तर ती गुड न्यूज काय आहे? तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. परंतु महायुती सरकारनं जी पुन्हा निवडून आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं जे आश्वासन दिलं होतं, पूर्ण करणार आहोत. आपल्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पानंतरनं आपल्या पात्र लाडक्या बहिणींना 1500 रुपयामध्ये एकूण 600 रुपयाची वाढ होऊन 2100 रुपये इतका महिना आपल्या पात्र लाडक्या बहिणीला दिला जाणार आहे. मार्च महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरनं आपल्या पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये इतका मासिक हप्ता मिळणार आहे. हे देखील इथं आपल्या सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी असणार आहे.